नमस्कार, मैं हूं संदली सिंह और आप देख रहे हैं एबीपी न्यूज, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबर। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबर। जो लोग महिला आरक्षण के विरोध में बोल रहे हैं, उनको घर का रास्ता जनता और देश की महिलाएं दिखाएंगे और यह भी स्पष्टीकरण देने निकले। मुझे पहला स्पष्टीकरण चाहिए। सभी से 350 महिला सांसद होने वाले, 160 के ऊपर महिला विधायक होने वाले, इनको रोकने का काम कांग्रेस और ये लोगों ने किया है, सुप्रिया सुले ने किया। देश के कांग्रेस नेताओं ने 211 सांसद ने किया। इस भंडारा के सांसद ने भी महिला आरक्षण विरोध में वोट किया। इनको रास्ता दिखाएंगे। लगतच्या चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार आणि जोरगेवारांचा वाद अजून शमत नाही। बहुतेक काल ते प्रदेशाध्यक्षांना भेटले, त्यांनी पण सांगितलंय की यामध्ये काही होऊ शकत नाही किंवा किंबहुना हा वाद आता दिल्ली दरबारी जाईल अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। कसं बघताय? असं आहे, एखाद्या वेळी मतभेद आहे, मनभेद नाही। मी स्वतः नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणूक इन्चार्ज होतो। दोघे नेते बसून त्यांनी व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी महानगरपालिका लढवली। ठीक आहे, काही मतभेद आहे, मतभेद असले म्हणजे त्या ठिकाणी काही मोठा आता बॉम्ब पडलेला आहे, आज त्या ठिकाणी काय असं स्फोट होणार आहे, त्यातनं खूप मोठं त्या ठिकाणी जळफळाट होणार आहे, काही होणार नाहीये। काही मतभेद आहे ते दूर करू। मोदी ने जो भ्रूण हत्या होने का व्यक्तित्व किया वो बिल्कुल सही है। सुप्रिया सुले ने समझना चाहिए, महाराष्ट्र के विधिमंडल में 160 महिलाओं को बोलने का मौका था। उनके सवाल उनको रखने का अधिकार प्राप्त होता, लेकिन मोदी ने जो बोला, जिस कांग्रेस के 211 सांसदों ने विरोध में वोट किया, उन्होंने और कांग्रेस पार्टी ने भ्रूण हत्या की, ये बोलना सही है। के लिए सुप्रिया सुले ने उलट विधेयक का बाजू में रहना था, वो संभ्रम निर्माण कर रहे हैं। 2023 का 288 मतदार संघ में महिला रहते, ये 211 सांसद ने विरोध में वोट किया। जब चुनाव में खड़े होंगे तब उनको घर जाना पड़ेगा। देश की जनता माफ नहीं करेगी, उनको घर का रास्ता दिखाकर रहे। लिमिटेशन तर काही संबंध नाही, हे पूर्ण माहित असताना फक्त खोटं बोलण्याचा भाजपचा सांगितलं बाबा, मी सर्वांना सांगितलं, जे जे लोक महिला आरक्षणाच्या विरुद्ध बोलतात आहे त्या सर्वांना घरचा रस्ता जनता महिला भगिनी दाखवणार आहे। आता हे स्पष्टीकरण द्यायला निघाले आहेत। मला पहिलं स्पष्टीकरण पाहिजे सर्वांकडनं। 350 महिला खासदार होणार होत्या, 160च्या वर महिला आमदार होणार होत्या, यांना थांबवण्याचं काम काँग्रेसने आणि या लोकांनी केलेलं आहे, सुप्रियाताई सुळेंनी केलेलं आहे। या ठिकाणी देशातल्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी 211 खासदारांनी केला आहे। 211 खासदार, एवन भंडाऱ्याचे खासदार, भंडाऱ्याच्या खासदारांनी विरोधात मतदान केलं महिला आरक्षणावर, आणि ज्यांना रस्ता दाखवतील लोक। फडणवीसांनी म्हटलं आहे की महिला आरक्षणाला काँग्रेसनं विरोध केला। राहुल गांधींनी 70 कोटी महिलांची माफी मागावी, यावर सुप्रिया सुळेंनी पलटवार केलेला आहे की 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक पास करण्यात आलं होतं, मात्र 2.5 वर्षामध्ये यांनी का लागू केलं नाही? असं आहे, सुप्रियाताई सुळे या महिला नेत्या आहेत, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 350 महिला खासदारांना निवडून येण्याची संधी दिली। महाराष्ट्राच्या विधानमंडळात 160 महिलांना निवडून येण्याची संधी होती। मला हे सांगा की जर इतक्या मोठ्या महिला संसदेमध्ये आणि विधानमंडळात आल्या असत्या तर या देशाचं चित्र काय असतं? त्या 70 कोटी महिलांच्या भावना प्रश्न सभागृहात मांडता आले असते। आणि म्हणून जे पंतप्रधान मोदींनी म्हटलं की काँग्रेस पार्टी आणि ज्यांनी विरोधात मतदान केलं 211 खासदारांनी, त्या 211 खासदारांनी आणि काँग्रेस पार्टीने भ्रूण हत्या केली। हे मोदीजींनी जे म्हटलं ते योग्य आहे। देवेंद्रजींनी म्हटलेलं मला माहिती नाही सुप्रियाताईला का झोंबलं, त्यांनी अशा पद्धती काय कराव्या, तरी असं का बोलावं हे मला कळत नाही। सुप्रियाताईंनी उलट महिला आरक्षणाच्या बाजूने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। ते सांगतात आहे संभ्रम निर्माण करताय 2023चा 543 खासदारामध्ये 33% महिला किती आल्या असत्या? किती महिला आल्या असत्या सभागृहात? 288 मतदारसंघात जर 33% लागू केलं किती महिला आल्या असत्या? आज मोदीजींनी 350 महिला खासदार आणि सोबत मोदीजींनी भंडारा जिल्हा 2 भाग झाले असते, खासदारांना
कमी जर लोकसंख्येचा खासदार असेल त्याला सर्वीकडे लक्ष येत आहे. आज 543 ची जे 1976 पासून यादी आहे जी आपला फ्रीज केली आहे ती लोकसभेच्या खासदाराचं जे सीमांकन आहे परिसीमन आहे ते झालंच नाही आहे. आणि त्यामुळे 40 लाख लोकांचे मतदारसंघ आहेत, 40 लाख मतदारांचे मतदारसंघ आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींनी मांडलेली भूमिका, प्रधानमंत्री मांडलेली भूमिका ही खऱ्या अर्थाने आमच्या 70 कोटी महिलांकरता आहे. आणि ज्यांना ज्यांना झोंबलं असेल त्यांना खऱ्या अर्थाने आता जनता ही त्यांना दाखवून देणार आहे घरचा हवा. हे जेव्हा निवडणुकीला उभे राहतील, हे जेव्हा ज्यांनी 211 खासदारांनी ज्यांनी विरोधात मतदान केलं आहे हे जेव्हा निवडणुकीला उभं राहतील तेव्हा त्यांना घरी जावं लागेल. देशाची जनतांना माफ करणार नाही. कारण यांनी 350 महिला खासदारांना संसदेमध्ये येण्यापासून थांबवलं आहे. 150च्या वर महिलांना विधानसभेत येण्यापासून थांबवलेलं आहे. यांना खऱ्या अर्थाने घरचा हवा, घरचा रस्ता ही जनता दाखवणार आहे. त्यामुळं ज्यांनी महिला आरक्षणाचा विरोध केला, ज्यांनी किती स्पष्टीकरण दिलं, किती त्या ठिकाणी आवारून बोलले, तरी काही होणार नाही. जनता यांना सोडणार नाही. ये थी आज की मुख्य खबर एबी बीपी न्यूज के साथ. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें. धन्यवाद.